नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी करणार आहे भेंडी. तिखट भेंडी अजिबात होणार नाही. चपाती बरोबर, भाकरीवर अतिशय उत्तम ही भेंडी लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. भेंडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि धुतल्यानंतर बघा कपड्यावरती मी ठेवून आणि छान कपड्याने पुसून घेतलेली आहे. अजिबात पाणी भेंडीला नाहीये. आपल्याला बघा भेंडीचं फक्त हे टोक मी काढलेलं आहे. हे टोक काढलेलं नाही. आतून खराब असेल तर आपल्याला दिसते सुद्धा. भेंडी आपली व्यवस्थित कापून झालेली आहे. गॅसवरती मी ठेवलेली आहे कढई. 1 टीस्पून आपल्याला घालायचं आहे तेल. हे चणा डाळीचं पीठ आहे. रेग्युलर आपण घरी जे दळून आणतो ते पीठ आहे. तर ह्या पिठाचा आपल्याला वापर करायचा आहे. तर बघा 1 टीस्पून मी घेतलेलं आहे तेल. तेल गरम झालेलं आहे. मोठा चमचा आहे. 2 चमचे आपल्याला असे घ्यायचे आहेत. खूप जास्त भरलेले पण नाही. व्यवस्थित आपल्याला हे भाजायचं आहे. की लगेच वाचायला सुरुवात होते. पीठ आपलं छान भाजलेलं आहे. कलर बदललेला आहे. एवढंच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. पीठ बाजूला काढून घेऊ. पीठ आपण बाजूला काढलेलं आहे. आता आपल्याला घालायचं आहे 2 टीस्पून तेल. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. अर्धा लिंबाचा वापर आपल्याला करायचा आहे. व्यवस्थित गरम झालेले आहे. थोडासा कढीपत्ताही आपल्याला घालायचा आहे. अर्धा टीस्पून घालते राई. राई जरूर घाला. ह्या पद्धतीने भेंडी करून बघा. तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे. कढीपत्ता घातलेला आहे. तोडून घातलेला आहे. राई व्यवस्थित तडतडलेली आहे. अर्धा टीस्पून पेक्षा कमी घातलेली आहे मी हळद. अर्धा टीस्पून पेक्षा कमी आहे लाल तिखट. आणि आता घालायची आहे आपल्याला भेंडी. भेंडी मिक्स केल्यानंतर लगेचच आपल्याला घालायचा आहे लिंबाचा रस. बिया काढून घ्या खाली आणि नंतर आपल्याला कढईमध्ये लिंबाचा रस पिळायचा आहे. पाव किलो भेंडी होती. पाव किलो भेंडीला अर्ध लिंबू हे इनफ होतं. लिंबाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी, म्हणजे याच्यापेक्षा जास्त भेंडी असेल तरी सुद्धा तुम्ही अर्ध लिंबू घेतलं तरी चालेल. हे काय आंबट वगैरे लागत नाही. ह्याची चव खूप छान लागते. लिंबू पिळून झालेला आहे. सगळ्या भेंडीला लिंबू लागेल असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. लिंबू घातल्यानंतर बघा जसजशी भेंडी गरम होते तसं तिखट त्याच्यामध्ये सगळीकडे तार आपले असे तिखट दिसत आहे. तर अगदी थोड्या वेळाने संपूर्ण तिखटपणा या लिंबामुळे जाणार आहे. कढई कसं सगळ्या बाजूंनी भेंडी पसरवलेली आहे. अजून चवीचा थोडासा एक मसाला आहे तोही आपल्याला घालायचा आहे. आणि थोडेसे शेंगदाणे आपल्याला जाडसर कुटून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे किती घ्यायचे तेही मी इथे दाखवते. थोडे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित कुटून घ्यायचे आहे. जाडसर कुटणी करून घेतलेला आहे. आणि मध्ये एकदा मी भेंडी व्यवस्थित परत एकदा मिक्स केलेली आहे. भेंडी घातल्याच्या नंतर मात्र गॅस कमी करू नका. गॅस फुलच ठेवा. फक्त एवढंच आहे की तिला मिक्स करत राहायचं, सोडून द्यायचं नाही, जळू द्यायचं नाही. एवढंच करायचं आहे. आता आपल्याला घालायचं आहे डाळीचं भाजून घेतलेलं पीठ. खूप झटपट ही भेंडी होते आणि चवीला म्हणाल तर खरंच खूप छान लागते. आता मी हे पीठ घातल्यानंतर गॅस कमी केलेला आहे. पण तोपर्यंत गॅस फुलच ठेवायचा आहे. त्यातलं पटापट जे तिखटपणा असतो तो कमी होतो लिंबामुळे. त्यामुळे मिक्स करायचं आणि गॅस फुल ठेवायचा आहे. एवढं मात्र नक्की तुम्हाला आवर्जून करायचं आहे. भेंडी चिकट होणार नाही. सगळ्या बाजूनी परत मी अशीच ही भेंडी अशी पसरवून देते. अगदी 1 मिनिटभर आपल्याला परत हे एक 20-25 सेकंदाने एकदम मिक्स करायचे आहे. मिनिटभर आपल्याला हे बघा संपूर्ण तेलामध्ये व्यवस्थित आपली ही पीठ आणि भेंडी व्यवस्थित अगदी बुडबुडे दिसतात. ते छान ही अजून तयार होते. पीठ तर भाजलेलं आहेच पण अजून छान याच्यामध्ये खूप छान टेस्ट त्याची. 1 मिनिटभर पीठ घालून व्यवस्थित मी मिक्स केलं आणि त्यानंतर दाण्यांचा कूट घातला आणि मीठ घातलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर कापून घातलेली आहे आणि ते सुद्धा आपल्याला मिनिटभर परतवायचं आहे. ती व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झाली.
म्हणून मी सांगते की 1 मिनिट आपण पीठ घातल्यानंतर परतवली आणि 1 मिनिट आपण दाण्यांचं कूट आणि मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून आपली भेंडी तयार केलेली आहे। एकदम छान आपली भेंडी तयार झालेली आहे। या पद्धतीने भेंडी नक्की करून बघा। भेंडी आपली तयार झालेली आहे। बघता क्षणी खरंच खावीशी वाटणारी अशी भेंडी तयार झालेली आहे। कलर तर एकदम छान दिसतोच आहे, बघायला एकदम छान वाटते, चिकट अजिबात नाहीये। भाकरी बरोबर चपाती बरोबर खरंच खूप अप्रतिम ही भेंडी लागते। नक्की करून बघा, ही रेसिपी करून बघा, तुमच्या कमेंट करायला विसरू नका। आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बाजूचा बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय बाय।